नमस्कार. मी धनंजय पुंडलिकराव बुराडे. मला 11/10/2020ला अटॅक आला आणि त्यामुळे मी दवाखान्यामध्ये गेली. त्यांनी सांगितलं की बा मला हार्टचा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे मी तिथं ट्रीटमेंट 5-6 दिवस केल्यानंतर एंजिओग्राफी केली आणि एंजिओग्राफी केल्यानंतर मला असं सांगण्यात आलं की बा तुमचं ब्लॉकेज झालेलं आहे, तिन्ही नलिका, आणि तुम्हाला ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही. आता मी ऑपरेशन करण्याच्या तयारीत लागलो. औषधी घेतली. 2-4 दिवसात ऑपरेशननं जाणार. एवढ्यात मला प्रमोद तोंडरे यांनी मला मार्गदर्शन केलं की भाऊ तू ऑपरेशन मुळीच करू नको, कारण की मी सुद्धा ऑपरेशन केलेला पेशंट आहे, परंतु मला ऑपरेशननं कव्हर नाही झालं. त्याच्यामुळे मला माधवबागमध्ये आराम झाला आणि त्यांनी मला मार्गदर्शन करून या ठिकाणी आणलं आणि मला खऱ्या अर्थानं ऑपरेशनपासून वाचवलं असं आज मला वाटते. पहिल्यांदा मी जेव्हा इथं आलो 3 तारखेला 3/11ला, त्यावेळेस मी इथं सर्व फाईल आपल्या दाखवल्या आणि त्यांनी सांगितलं की बा तुम्हाला 6 दिवसाची ट्रीटमेंट करावी लागेल. आता 3 दिवस आणि त्याच्यानंतर 3 दिवस 20 दिवसानंतर. त्याप्रमाणे मी या दवाखान्यामध्ये भरती झालो असताना या ठिकाणी कोरोना पिरियड असल्यामुळे सॅनिटायझर, मास्क वगैरेची तर व्यवस्था पूर्णपणे होतीच. त्यानंतर त्यांनी मला भरती केल्यानंतर या ठिकाणी सकाळी एकदा, दुपारी एकदा आणि संध्याकाळी एकदा ECG वगैरे काढतात. 3दा ट्रीटमेंट करतात. वेळेवर जेवण, वेळेवर सकाळी नाश्ता, दुपारी जेवण आणि संध्याकाळचं जेवण, या पद्धतीनं इथली व्यवस्था आहे. आणि त्या पद्धतीनं जेवणाच्या अगोदर आणि जेवणाच्या नंतर असं पूर्णपणे औषधी उपचार या ठिकाणी केलेला जातो. या ठिकाणी पंचकर्मा नावाचा एक कार्यक्रम राबवला जातो, जो शरीरावर 5 पद्धतीनं प्रक्रिया करतात आणि त्या खूप महत्त्वाचा विषय आहे तो पंचकर्मा. आणि त्या पंचकर्मामुळेच या ठिकाणी हार्टच्या पेशंटला खूप मोठा बेनिफिट मिळतो. एवढंच नाही तर या पंचकर्मामुळे इतरही रोग बरे होतात असा माझा अनुभव आला. या 6 दिवसाच्या पिरियडमध्ये माझा अनुभव असा आहे की इथं चांगल्या रीतीनं माझ्या जे ब्लॉकेजमध्ये मला दुःख होतं ते सुद्धा 3 दिवसानंतर, मी आता 6 दिवसांनी आलो त्यावेळेससुद्धा माझं हे रिलीफ मला खूप चांगलं आहे. मला या ठिकाणी ॲलोपॅथिकच्या 8 गोळ्या सुरू होत्या. यावेळेस आता माझ्या 5 गोळ्या बंद झालेल्या आहेत आणि आता फक्त 3 गोळ्या सुरू आहेत आणि माझी तब्येत फार म्हणजे चांगल्या स्थितीत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये माधवबागचा कर्मचारी स्टाफ चांगला आहे, इथले लोक प्रेमळ आहेत, डॉक्टर लक्ष चांगले ठेवतात, इथले काम करणारे प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये प्रॉम्प्ट आहे. मेसवाला मेसच्या ठिकाणी, गोळ्या देणारे गोळ्याच्या ठिकाणी, डॉक्टरच्या ठिकाणी डॉक्टर, असा सर्व संपूर्ण स्टाफ या ठिकाणी फार चांगला आहे. मी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना आशीर्वादसुद्धा देतो की त्यांना ते पुढील जीवन चांगलं जावं आणि असेच लोक या ठिकाणी दुरुस्त हो असं मला चांगलं या ठिकाणी बोलावं असं वाटते. मला चांगला आराम झालेला आहे, आनंद आहे. यानंतर पुन्हा आणखी एकदा असं सांगावंसं वाटते की मी जी ही ट्रीटमेंट घेतली, मला जो पेन होत होता, छाती दुखत होती, हे संपूर्ण दुखणं कमी झालं. आणि यानंतर मी तरी आपल्या गावाकडे किंवा परिसरामध्ये काय जे पेशंट आहेत शुगरचे, हार्टचे, त्यांना माधवबागमध्ये जाण्यासाठी उपकृत करीन आणि प्रोत्साहित करीन. सुरुवातीला माधवबागमध्ये आलं तर कोरोनाच्या बाबतीत सुरुवातीला सॅनिटायझरची व्यवस्था आहे. इथला कर्मचारी स्टाफ सॅनिटायझर वापरतो, मास्क वापरतो, डॉक्टरसुद्धा मास्क वापरतो. पेशंटलासुद्धा सॅनिटायझर केल्याशिवाय आतमध्ये घेतल्या जात नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये कोरोनाची कोणतीही भीती न होता इतक्या चांगल्या रीतीनं ट्रीटमेंट होते की जवळ घेतात, जवळ घेऊन बसवतात, चांगलं सांगतात, वापर करतात आणि पेशंटची योग्य ती काळजी घेतात. त्यामुळे या ठिकाणी कोविडसाठी न भीता इथं यायला काही हरकत नाही. आणि मी असं सांगू इच्छितो की या ठिकाणी कोविडचं काहीही हे नाही, त्रास नाही आणि चांगल्या रीतीने ट्रीटमेंट होते. आणि म्हणून माधवबागला यावं आणि कोणीही मनामध्ये भीती ठेवू नये आणि माधवबागची ट्रीटमेंट करावी.